हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर गवारीमध्ये चणा डाळीचं पीठ तर हो, एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. तर बघा, आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करते. त्यासाठी इथे गावठी गवार मी स्वच्छ धुवून घेतली आणि वाटण काढून घेतलं. 2 कांदे, थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आता हे सोनेरी रंगावर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक तवा तापायला ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल फिरवायचं आणि खोबरं, आलं, लसूण हे व्यवस्थित ब्राऊन सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजतानासुद्धा अगदी नॉर्मल गॅसवर जर आपण व्यवस्थित खरपूस असं सतत हलवून भाजला तर मसाला खूप छान रुचकर आणि चविष्ट बनतो. आणि बऱ्याच वेळेला जर हाय फ्लेमवर आपण असं भाजला तर खूप जर खोबरं वगैरे जळायला गेलं तर भाजीलासुद्धा जळकट चव लागते. त्यामुळे गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आणि सोनेरी रंगावर असं खोबरं आणि लसूण सतत असं हलवून असं व्यवस्थित ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजायचं आहे. म्हणजे एकसारखं भाजलं जातं आणि भाजी चवीलासुद्धा छान लागते. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही करतच असाल, पण आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवते. आणि गावठी गवार म्हटलं तर ती अशी वाटण काढूनच चवीला छान लागते. तर आता इथे बघा, 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले. ते सुद्धा असं तव्यावर थोडंसं तेल फिरवायचं आणि तो सुद्धा असं सोनेरी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्याच्या पाकळ्या सगळ्या अशा मोकळ्या करायच्या आहेत आणि सतत अधूनमधून हलवायचे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कांदा भाजतो, पण कुठे जास्त कच्चा असतो तर कुठे जास्त भाजलेला जळकट. आणि हाय फ्लेमवर जर भाजला तर बघा एकसारखा भाजला जात नाही आणि चवीला भाजीसुद्धा चांगली लागत नाही. त्यामुळे असा व्यवस्थित सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आणि त्यामध्येच कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही वाटण वाटता तेव्हा जर कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये भाजून टाकली तर कोथिंबीरमध्ये ओलावा, ओलसरपणा राहत नाही. आणि मग जर तुम्ही असं जास्तीचं जरी वाटण वाटून ठेवलं तरी पण तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा अशी रस्साभाजी बनवू शकता. तर त्यासाठी असा सोनेरी रंग होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे बघा. आणि गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची. नंतर मसाला थंड होऊन द्यायचा आणि मग मिक्सरला ग्राइंड करायचा. आता वाटतानासुद्धा त्याची एक पद्धत आहे की जेव्हा तुम्ही 1 टाईम यूज करता तेव्हा पाणी घालून वाटलात तरी चालेल. आणि जर तुम्हाला 2 ते 3 दिवसांसाठी तुम्ही फ्रीजमध्ये वाटून ठेवला भाजी करण्यासाठी तर त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आणि गरगरीत वाटून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवतेच आहे. तर ॲक्च्युली मसाला वाटताना इथे शूट झाला नाही, त्यामुळे तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे. तर इथे एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालायचं. तेल व्यवस्थित असं चांगलं गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरी, मोहरी टाकायची, फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकायची. छान तडका बसेपर्यंत गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची. आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं. 1.5 ते 2 चमचे आपण जो गोडा मसाला वर्षभरासाठी करतो तो टाकायचा. आणि धना पावडर टाकलेली आहे. आता ही धना पावडर मी घरी बनवलेली आहे. आणि हाफ टीस्पून हळद पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद पावडर टाकायची. आणि नंतर हा मसाला बघा मी गरगरीत वाटून घेतलेला आहे. तर थोडा मी जास्तीचा वाटला, त्यामुळे मी थोडासा एका भाजीचा काढून ठेवला आणि नंतर आता इथे एका भाजीचा टाकलेला आहे. तर तो असा बघा आपल्याला थोडासा अंदाजे काढून घ्यायचा आणि तो पण ते मसाले टाकल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. व्यवस्थित परतल्यानंतर चव खूप छान लागते भाजीला. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. गावठी गवारीची भाजी म्हटलं तर अशी रस्सा भाजी जर तुम्ही बनवून बघितली तर 1 चपाती सोडून 2 चपात्या खायला बघा, एवढी टेस्टी लागते. आता त्यामध्ये बघा अशी गावठी गवार कवळी ही स्वच्छ पाण्याने धुतली आणि ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघताय तुम्ही की गवार किती छान कवळी आणि हिरवीगार आहे. तर भाज्यासुद्धा आणताना अशा फ्रेश आणल्या ना तर भाजीला चव पण छान लागते. तर तसंही आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही, पण तरी पण आपण असं आणताना असं कोवळ्या भाज्या आणायच्या. आता त्यामध्ये लागतनुसार पाणी घालायचं. थोडंसं पाणी बेताने घालायचं आणि अगदी नॉर्मल गॅसवर शिजू द्यायचे आहे. तर आता इथे मी चौघांसाठी बनवत आहे. थोडंसं लागतनुसार पाणी घातलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे चणा डाळीचं पीठ, तर आता इथे मी डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेऊन व्यवस्थित खरपूस भाजून ते मिक्सरला ग्राइंड करून पावडर करून ठेवत असते. आता ती 1 चमचा मी पावडर घेतली आणि ती त्यामध्ये थंड पाणी मिक्स करून त्यामध्ये ॲड करायची. भाजीला चव छान लागते, दाटसरपणा येतो आणि जर तुम्हाला कधी वाटण कमी पडलं तर ते व्यवस्थित भाजी अशी दाटसर होते. आता यामध्ये खडा मिठाचा वापर केला. चवीनुसार खडा मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी घालून आता शिजू द्यायचे आहे. अधूनमधून अशी 1 ते 2 वेळा हलवायची. भाजी गवार चांगली शिजल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे आणि भाजीला थोडा दाटसरपणा आला की गॅस ऑफ करायचा आहे. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता. हवं तर जास्ती
तिचा रस्साहीसुद्धा बनवू शकता. आता भाजीला छान उकळी आली, तरी पण यायला लागली. तुम्ही बघू शकताय बघा, भाजी शिजत आलेली आहे. आता 1-2 मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. अशी चवदार आणि रुचकर भाजी बनते. बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तुम्ही चपातीबरोबर सोबतसुद्धा सर्व करू शकता. झाली ना छान. बघा अशी ग्रेव्ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आता इथे बघा गरमागरम अशी भाजी आणि मस्त चपाती. तुम्ही हवं तर बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊन बघा, एकदा खूप छान चवदार लागते. तर गावाकडे असं बघा गवारीचं कालवण केलं जातं किंवा बटाट्याचं कालवण. तर अशी ही मी गवारीची भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.